श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. उदित सूर्यासमान जिची अंगकांती महान. अर्धचंद्र मुकुट जाण भाळी जिच्या मिरवितसे. तीन नेत्र सुहास्य वदन सौंदर्याची जी खाण. वरद उभय पाशांकुश मुद्रा पूर्ण सदैव रक्षी भक्तासी. त्या भुवनेश्वरी ते वंदन प्रथम तिचे करुणी ध्यान. पुढील कथा सांगेन ऋषी म्हणती रायासी. महादैत्याधिपती शुंभ होता मृत. देवीचा जय जयकार करीत पातले सर्व देवतेथ जेते होती जगदंबा. अग्नी ते पुढे करुण देवीचे करीती स्तवना. सर्वही प्रसन्न वदन होते पहाते दवा. जगन्माता व्हावे प्रसन्न विश्वेश्वरी व्हावे प्रसन्न. करावे विश्वाचे रक्षण विश्व आधीन तुझ्या असे. तू जगतासी आधार पृथ्वी तव रूप साचार. जल रूपे तू समग्र तृप्ती देसी जगताते. तू वैष्णवी पराक्रमी विश्वबीज तू विश्वस्वामिनी. तू माता जगन्मोहिनी मोहून ठेविसी सर्वाते. तू होता प्रसन्न भक्ता ते मोक्ष प्राप्त. होणी ईश्वरासी युक्त सदा सर्वदा राहे तो. विद्या सर्व तुझी रूपे स्त्रिया सर्व तुझी रूपे. तू व्यापक विश्वाते कोण स्तवो शके तुझ. सर्व व्यापक देसी सर्व व्यापक देवी स्वर्गमुक्ती प्रदायिनी. याहुनी स्तवन वचनी काय आणि ते सांगावे. सर्वांची बुद्धी तू देसी हृदयी सर्वांच्या राहसी. स्वर्ग मोक्ष प्रदान करसी नारायणी नमोस्तुते. परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण. विश्वातीत चैतन्य नारायणी नमोस्तुते. सर्व मंगलाचे ही मंगल सर्व इच्छा करिसी पूर्ण. गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते. सृष्टी स्थिती विनाश शक्ती सनातन तू दिव्य शक्ती. सर्व गुणातीत गुणमय शक्ती नारायणी नमोस्तुते. दीन शरणागताचे रक्षण ब्रीद तुझे परित्राण. करसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते. हंसयुक्त विमानात ब्रह्माणी रूपे राहत. कुशयुक्त जल सिंचित नारायणी नमोस्तुते. त्रिशूल हाती माथा चंद्र महावृषभावरी बैसत. माहेश्वरी या रूपात नारायणी नमोस्तुते. मयूर कुक्कट वेष्टित महाशक्ती धारण करीत. कौमारी या रूपात नारायणी नमोस्तुते. शंख चक्र गदा धरित शारंग हाती धरित. वैष्णवी या रूपात नारायणी नमोस्तुते. महाचक्र हाती धरित वसुंधरा दाढे उचलत. वाराही या रूपात नारायणी नमोस्तुते. त्रैलोक्याचे करी रक्षण दैत्याचे करी हनन. नारसिंही या रूपात नारायणी नमोस्तुते. हाती महावज्र धरित सहस्त्रनयन प्रज्वलित. इंद्रियवृत्त प्राण हरित नारायणी नमोस्तुते. दैत्यसेनेचा संहार करीत भयंकर रूप धरित. शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते. विक्राळ उग्र दिसत विकट गर्जना करीत. चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी अविद्या. राही विविध रूपात नारायणी नमोस्तुते. मेधा श्रेष्ठा ऐश्वर्या सर्व विश्वाची अधिष्ठाता. सरस्वती या रूपात नारायणी नमोस्तुते. सर्वेश्वरी सर्व रूपात सर्व शक्ती सर्व भय हरित. दुर्गा देवी रूपात नारायणी नमोस्तुते. तीन नेत्रांनी शोभत सर्व भयापासून रक्षत. कात्यायनी या रूपात नारायणी नमोस्तुते. भयंकर ज्वाला ओकित ऐसा त्रिशूल हातात. भद्रकाली या रूपात नारायणी नमोस्तुते. दुष्टकर्मापासून माता रक्षी पुत्रा लागोण. तू करे तैचे रक्षण पापापासून आमुचे. असुरांचे करुणी हनन तुझे खडग झाले पावन. चंडिके करी कल्याण नमन तुते करीतसो.
तू होता प्रसन्न, जाती सर्व रोग आपदा पळोन. तुझा आश्रित होता जाण, आश्रित त्याचे जग होई. धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपाने त्याते मारित. ऐसे कोण करीत विश्वा माझी तुझे विना. तुझ्या विनयसी कवण शक्ती, जी दिवांते भ्रमविती. वेदांमध्ये तुझी ख्याती वर्णिली अशी आहे हो. यक्ष राक्षसापासून विष सर्वांपासून, शत्रू ठगांपासून रक्षी दुर्गे आम्हा ते. विश्वेश्वरी विश्वाचे पालन, विश्व सर्व तव आधीन. तुझ्या चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा. देवी प्रसन्न व्हावे, सदैव आम्हा ते रक्षावे. जगताचे पाप हरावे म्हणून आम्ही प्रार्थितो. विश्व दुःख हरित आम्ही तव शरणागत. त्रैलोक्यवासिनी दुर्गा देत वर प्रदान देवांना. देवी म्हणे मी प्रसन्न, मागा आता वरदान. जेणे जगाचे कल्याण होईल ऐसे मागावे. सर्व बाधा निवारी, शत्रूंचा नाश करी. त्रैलोक्यवासी ईश्वरी वर देई आम्हा ते. हेची कार्य राही करत, एवढे देई आम्हा प्रत. तिन्ही लोका ठेवी शांत, ऐसे करी दुर्गे तू. एकोणी देवांचे वचन, देवी म्हणे तया लागोन. वैवस्तव मन्वंतरात जाण, याता येईन मी पुन्हा. ते 28वे युग असेल, शुंभ निशुंभ पुन्हा येतील. मी नंद गोप यशोदा गृही प्रकटेन, करण्या नाश सुरांचा. तदनंतर पुनश्च अवतरेन मी परत. नाश करीन वैप्रचित रक्तदंतिका म्हणून या. पुढे भविष्य काळात अवर्षण भयंकर पडत. तेव्हा प्रकटोनी यथात ऋषी रक्षा करेन मी. शतनेत्रांनी ऋषींसी, पाहोणी रक्षीन त्यांसी. शताक्षी नाम मजसी, पडेल तेव्हा निर्धारे. शाक उत्पन्न करोन, देईन जना जीवन. शाकंभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे. तैसेची त्या अवतारास, दुर्गम दैत्या ते वधत. दुर्गा नामे ख्यात होईन तेव्हापासून. भीमरूप करोनी धारण, हिमालयी पर्वती राहून. राक्षसांते भक्षिण, ऋषी मुनी ते रक्षाया. भीमादेवी म्हणून ख्याती तव मी पावेन. मुनी करीती स्तवन, नतमस्तक होऊन या. अरुण नामे दैत्य, लोका उपद्रव करीत. ऐसे होईल जगाप्रत, भविष्यकाळी जाणावे. तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रकट. भ्रमर रूपे नाश करीत त्या सुराचा निश्चय. भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन. ऐसी देई वचन दुर्गा सर्व देवाते. या व्यतिरिक्त आणिक माजती जेव्हा दैत्य. अवतार घेऊनी निश्चित, मारेन त्यांना निश्चये. ऐसे सांगोनी देवी पहा गुप्त जाहली. जय जयकार देव करीती, उदयोस्तु अंबे म्हणून या. ऋषी म्हणे नृपासी, 11 अध्यायासी. पठणे भोग मोक्षासी, प्राप्त होई निश्चये. स्वस्ती. दुर्गा सप्तशती अध्याय 11 संपूर्ण.